हॅलो एव्हरीवन. मित्रांनो, खूप आनंदाची बातमी आपल्यासाठी या ठिकाणी पाहण्यात येत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासन यांच्या महसूल व वन विभाग यांच्याकडून कोतवाल भरतीसाठी या ठिकाणी आपल्याला मंजुरी देण्यात आली आहे. तुम्ही बघू शकतात, हा अपडेट आहे आपला 19 ऑगस्ट 2026 म्हणजेच आज दिवसाचा हा अपडेट आहे. मित्रांनो, यामध्ये विषय असा आहे, महसूल सेवक म्हणजेच कोतवाल भरती सन 2026 बाबत या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. मित्रांनो, यामध्ये एकूण 2912 इतक्या कोतवाल महसूल सेवक म्हणजेच कोतवाल रिक्त पदे भरण्यासाठी एक विशेष बाब म्हणून शासनाने मान्यता दिली आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी ही भरती या ठिकाणी जाहिरात येण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. मित्रांनो, यामध्ये तुम्ही बघू शकतात पुढे यामध्ये काय सांगितलं आहे, तर जिल्हाधिकारी यांच्या अथवा त्यांनी नामनिर्देशित केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीमार्फत महसूल सेवक संवर्गातील 2912 पदांची भरती प्रक्रिया त्वरित राबवण्यात यावी. मित्रांनो, तर शेवटची ओळ महत्वाची आहे यामध्ये. तसेच सदर भरती प्रक्रिया 30 नोव्हेंबर पूर्वी कोणत्याही परिस्थितीत पार पाडली जाईल याची देखील दक्षता घेण्यात यावी. म्हणजे 30 नोव्हेंबरच्या पूर्वीच आपले या ठिकाणी भरती प्रक्रिया पूर्णतः होऊन या ठिकाणी उमेदवारांना जॉइनिंग सुद्धा देण्यात येणार आहे. मित्रांनो, आणि तसंही ही परीक्षा जी आहे तर ऑफलाईन पद्धतीने ज्या त्या जिल्ह्यामध्ये घेण्यात येते. मित्रांनो, तर त्या त्या जिल्ह्यानुसार ही जी परीक्षा घेण्यात येते ना, तर महिना दीड महिन्यातच ह्याचं जे आहे तर परीक्षा संपूर्ण प्रक्रिया पूर्ण राबवून या ठिकाणी उमेदवारांना जॉइनिंग भेटत असते. मित्रांनो, तर यासाठी आपण काय करणार आहे माहिती आहे का, संपूर्ण जे आहे तर आता बघू शकतात आपण कोणत्या जिल्ह्यात किती पदं भेटणार आहेत, किती जागा आहेत या ठिकाणी. तर बघू शकतात जिल्हा या ठिकाणी सांगितलेलं आहे. इथं मंजूर पदे, इथं भरली जाणारी पदे आणि इथं रिक्त पदे पाहायचे आहेत. तर आपण काय करू, डायरेक्ट रिक्त पदच पाहू, म्हणजे किती पदं या ठिकाणी आपल्याला असणार आहेत. तर सर्वात आधी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यासाठी आपल्याला 283 एवढ्या पदांसाठीची भरती पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, त्यानंतर जालना या जिल्ह्यासाठी 47 पदं आहेत. आणि पुढे बघू शकता तुम्ही परभणीसाठी 64 पदांची भरती. आपली परभणी आहे या ठिकाणी. मित्रांनो, तर ह्या आपल्या परभणीसाठी 64 पदांची जाहिरात आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि यासारखे सर्व जिल्ह्यांची या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे. तुम्हाला ही PDF पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल आणि टेलिग्राम चॅनलसाठीची लिंक तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे. तर मित्रांनो, एकूण या ठिकाणी कोतवालसाठीचे 2912 एवढी या ठिकाणी पदभरती केली जाणार आहेत. मित्रांनो, तुम्ही जर इच्छुक असाल तर अवश्य तुम्ही हे फॉर्म भरू शकतात. मित्रांनो, यासाठीच आपण ज्यावेळेस जाहिरात येईल तर त्यावेळेस आपण ह्याची पात्रता, वयोमर्यादा, सर्व काही, याचे वेतन किती असणार ह्याच्याबद्दलचं जे तर अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रमानंतर आपण डेली क्वेश्चन सुद्धा घेऊन येऊन पूर्णतः तुमची तयारी फ्रीमध्ये करून घेणार आहेत. मित्रांनो, तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि वेळोवेळी आपण हे सगळे तुम्हाला अपडेट्स देणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर हे फॉर्म भरण्यासाठी इच्छुक असेल तर खूप छान छान संधी आहे मित्रांनो ही आपल्यासाठी. आणि ह्याच्यासाठी फक्त आपण आपल्याच जिल्ह्यात फॉर्म भरू शकतात. जसे की आपण समजा परभणी जिल्ह्यातले आहे, तर आपण याच जिल्ह्यामध्ये याच तालुक्यात घराच्या जवळ आपल्याला ही नोकरी भेटत असते. वर्कलोड पण खूप जास्ती नसतो. मित्रांनो, पगार खूप छान आहे. सध्या पहिले 15,000 रुपये पगार होता, आता 16,500 रुपये एवढा पगार आहे. पहा मित्रांनो, अजून ह्यामध्ये वाढ होऊन हे 22,500 रुपये व्हायची शक्यता आहे बरं का मित्रांनो. आता हे 22,500 रुपयापर्यंत पगार होणार आहे. घर बसल्या खूप छान आहे. आणि हे नोकरी करत करत आपण 100% आपला आपला अभ्यास करू शकतात. मित्रांनो, क्लास 1 पाहिजे असेल, क्लास 2 पाहिजे असेल तुम्हाला, तर तुम्ही ह्याचा अभ्यास करू शकतात. यात काही लय महत्वाची जबाबदारीचं काम नाही आहे. मित्रांनो, खूप छान या ठिकाणी ही भरती आहे, संधी आहे. जे मुलं आपले 6-7 वर्षापासून किंवा आता जे आहे तर आर्थिक परिस्थितीत आले असतात, तर अशा मुलांसाठी हे भरण्यासाठी खूप छान संधी आहे. मित्रांनो, मुला-मुलींसाठी असते ही जागा, सर्वांसाठी या ठिकाणी असते. तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण संपूर्ण ह्याची डिटेल्समध्ये या ठिकाणी माहिती देणार आहोत तुम्हाला. सोबतच अभ्यासक्रम सुद्धा पूर्ण करून घेतो मी तुमचा यासाठीचा. जिल्हा विशेष किंवा मराठी ग्रामर असतो, 1-2 मार्क इंग्लिशचे असतात, मॅथ रिझनिंगचे थोडेसे प्रश्न असतात. असा एक 50 मार्काचा या ठिकाणी पेपर घेण्यात येतो. मित्रांनो, एक प्रश्न 2 मार्कासाठी म्हणजे 100 गुण असतात यासाठी. तर तुम्ही काय करा, फक्त आणि फक्त आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा. बाकी सर्व मी तुम्हाला असं म्हणजे निवड होऊच तर तुमच्यासोबत असणार आहे मी. तर माहिती आवडल्यास लाईक करा मित्रांनो आणि भेटूया लवकरच एका पुढच्या माहितीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.